वेलकम टू माय चॅनल. मी आहे मोनाली आणि कसे आहात तुम्ही सगळे? नक्की छानच असाल. तर आजचा जो ब्लॉग आहे तो असणार आहे व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल. आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:15 आणि आम्ही जाणार आहोत कुठेतरी बाहेर स्पेशल सेलिब्रेशन करण्यासाठी. नक्षत्राचे बाबा ऑफिसमध्ये आहेत, ती येत आहेत आणि त्यांनी आम्हाला दोघींना रेडी होण्यासाठी सांगितले. तर आम्ही दोघेही रेडी होतोय आणि आवरून बसलेलं चांगलं, कारण की खूप लेट व्हायला नको, कारण की आम्हाला निघायलाच इथून 8:30 होतील. आणि आजच्या दिवसात कसं असतं, पुण्यामध्ये ना मॅक्सिमम हॉटेलचे बुक असतात, म्हणजे टेबल बुक असतात हॉटेल्समधले. आधीच रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं असतं, कारण की सगळीकडे वेटिंग असतं, इझिली मिळत नाही टेबल, खूप वेट करावं लागतो. मागच्या वेळेस आम्ही बुकिंग वगैरे नव्हतं केलेलं, त्यामुळे खूप जास्त वेट करावं लागलं. यावेळेस पण आम्ही काही असं बुकिंग केलेलं नाही आहे, कारण की आम्ही कन्फ्यूज आहोत. आम्हाला दोन ठिकाणांमधून एक चूज करायचं आहे, त्यामुळे अजून पण आमचं ठरत नाही दोन्हीतून कुठे जायचं आहे. ते फुल पॅकेज असतं, त्यात इन्क्लुडेड असतं, म्हणजे ऑर्केस्ट्रा असतो, सिंगिंग वगैरे असतं, कोणीतरी सिंगर बोलावतात आणि मग ते लंच असतं त्याच्यामध्ये इन्क्लुडेड. नंतर डान्स फ्लोअर असतो, ड्रिंक असते काहीतरी, आणि काही गेम्स वगैरे असतात. असं असतं त्या पॅकेजमध्ये. मी एका हॉटेलचं चेक केलं तर ते 1400 रुपये पर पर्सन की पर कपल असं काहीतरी होतं. ते परत एकदा बघते मी आणि बघू आता आम्ही दोन्हीतून कुठे जातोय. दोन्हीमध्ये एक ऑप्शन होता एका रिसॉर्टचा आणि एक ऑप्शन आहे एका हॉटेलचा. दोन्ही आम्हाला जवळच आहे, हाफ एन आवरच्या डिस्टन्सवरती आहे. तर बघू आता आम्ही कुठे जातो. तर मी पटकन रेडी होते आणि तुम्हाला भेटतेच. ही बाबांची छोटी व्हॅलेंटाईन इथे रेडी झाली आहे. अरे बापरे, लाजते. ए छोटी व्हॅलेंटाईन नक्षी. बाबा आल्यानंतर बाबाला लपून बस आणि बाबाला मी सांगते नक्षत्र स्कूलला गेली असं सांगते. हा, आत्ताच नको, थांब, अजून बाबा नसतील आले वरती. थांब 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 थांब, अजून नाही आले बाबा. तर आम्ही रेडी झालेलो आहोत, दोघी पण पूर्ण आवरून बसलोय. आता बाबा येण्याची वाट बघतोय. आता वाजलेत 7:45 झालेत आता, आणि जे येतीलच 5-10 मिनिटांमध्ये. लगेच 10-15 मिनिटात रेडी होऊन लगेच निघू. आणि आणि तुम्हाला दाखवते मी कुठे जातो, त्याचा मी काय करतो हे बघण्यासाठी नक्की आपला ब्लॉग पुढे बघत राहा. आमचे व्हॅलेंटाईन रेडी आहेत, आलेत आणि रेडी झालेत, पण निघतोय आम्ही आता. इथे नक्षत्राच्या बाबांचं थोडंसं काम आहे, म्हणून आम्ही इथे थांबलेलो आहोत थोड्या वेळासाठी. आणि आणखी एक कपल आम्हाला इथे जॉईन झालेलं आहे, मी तुम्हाला दाखवते कोण आहेत ते. आणि आम्ही आलेलो आहोत आता सेंटोसा रिसॉर्ट येथे. आता असेल आज. आने के बाद में सब बनी जाता है, सब लोग जाता है. फोन यांनी नव्हतं उचलला ना आपला आता. आम्ही आलोय आता सेंटोसा. गर्दी बघून आम्हाला 1 आवर वेटिंग. त्यामुळे बघू आता चेंज मी करायचं. आणि मोनाली फर्स्ट टाइम आलो सोबत आलो बाहेर, ते पण व्हॅलेंटाईन्सला. मोनाली येस. व्हॅलेंटाईन्स डेटवर आलो आम्ही, फॅमिली डेट. आता आम्ही ठरवतो इथं थांबायचं 1 तास दुसरीकडे, कारण पुण्यात आहे ना हाच प्रॉब्लेम आहे आता, सगळीकडे 1 तासच वेटिंग आहे. आणि आम्ही इथे नंबर लावलेला आहे, 1 तासानंतर भेटेल, पण तरी दुसरीकडे जाऊन चेक करतो की कुठे आहे का अवेलेबल. चलो चलो चलो, सिट सिट सिट. सेंटोसा हॉल आणि स्विमिंग हे वगैरे ना सगळं.
सेंटोस आतमध्ये खूप छान आहे अगं. आपण फक्त एंट्री बघितली त्याची. बॅकयार्ड पामचं पण हा हो खेळायला पण आहे. आम्ही आज केक घेणार होतो खरं. आम्ही आलो आता बॅकयार्ड फार्मला कारण की सेंटोस रिसॉर्टला खूप वेटिंग होतं आणि एवढं भारी पण नव्हता वाटलं आम्हाला आणि जेवढं इथं छान वाटलं. अच्छा. चल 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 बोल मोनाली. मला आवडतं कधी नक्षुमुळं आम्ही थोडं बघतो. अजून ट्राय नाही केला आम्ही तिच्यामुळे कारण की आपल्यामुळे दुसऱ्यांना डिस्टर्ब. रडत होता का? सगळं डिस्टर्ब होऊन जातं ते. हो कसं आहे ते? कोण आहे त्याच्यात? कास्ट भेटायला येतो इथे उभा राहिल्यानंतर.